घ्या, त्यांची पण बाईट घ्या, माझी पण बाईट घ्या. राजकारण करायचं ना तर राजकारण पूर्ण करू साहेब आपण. घ्या, यांची पण बाईट घ्या, माझी पण बाईट घ्या. घ्या पहिले साहेबांची, मोठे साहेबांची बाईट घ्या. मी इथे उभा आहे, माझी बाईट नंतर घ्या. सत्य सांगतो, डेव्हलपमेंट काय असतो. घे रे बाईट घे, बाईट घ्या सर्वांची. राजकारण मी पण करतो. मदत करा त्यांना. आपण सरकारकडे जा आणि पंचनाम्यासाठी पैसे आणा. आम्ही जसं गेलोय गरिबांना मदत करू. चोर लोगों लेकर चोर क्या बोला है? अरे बारिश आने से पहले इंडिकेशन दे देना। अपने सब अपने ही है, अपने ये मत करो। सब जन को अधिकार है, इधर आओ सब जन. झगड़ा कोई करेगा नहीं, सब लोग अपने साथ में और मुंह बंद रखेगा सब जन. बात का झगड़ा नहीं करने का, प्यार से अपन अपनी बात रखने को है. दूसरी बाजू में सब उनको क्या बोलने को ना. मीडिया अपनी अपनी बात लेगी, तुम लोग मुंह बंद रखो. चलो एक मिनट सुचित सुचित थोड़ा बाहर है ना साहब, थोड़ा बाहर है साहब, थोड़ा बाहर है. एक मिनिट जगा दो यार, एक मिनिट. हे बाहेर बोलत यार. सामने सुनो, सामने जरा साहब, इधर आप जनता लोग के सामने आओ. चलो चला गेले काही वर्ष प्रत्येक पावसाळ्यामध्ये नाल्यामधलं पाणी हे राबोडीत जातं आणि राबोडीचे रस्ते पाण्याने भरलेले असतात. मागच्या 2 दिवसापूर्वी झालेल्या पावसात राबोडीच्या घरामध्ये 5-5 फूट पाणी होतं. अचानक पाऊस आला, ही गोष्ट खरी आहे, पण एकंदरीतच टेक्निकली ह्या नाल्यामध्ये प्रचंड अडचणी आहेत. जसा हा समोरचा जो गटर दिसत आहे, जे विविध भागातनं जी गटर येतं, त्या गटाराची खोली आणि नाल्याची खोली याच्यामध्ये अंतर पडलंय. नाल्याची खोली खाली नसल्यामुळे गटारीचं पाणी मागच्या मागे जात आहे. त्याचबरोबर समोर खाडी आहे, खाडीचं पाणी आतमध्ये येते, त्यालाही व्यवस्थित उतार न दिल्यामुळे जेव्हा भरती येते तेव्हा हेही पाणी आतमध्ये येते. त्यामुळे राबोडीकरांना प्रचंड समस्या निर्माण होत आहेत. आता मागच्या पावसामध्ये, म्हणजे आता 2 दिवसापूर्वीच्या पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या घरात पाणी गेलं आणि सगळ्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची बर्बादी झाली. दुसरी गोष्ट, हा SMC नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या बापाने केलंय का असे, हे जे सळ्या दिसतात त्याच्या बापाने लावल्यात अशा सळ्या. ह्या सळ्यांना कोटिंग लागतं, एकाही सळीला कोटिंग नाही. सगळ्या सळ्या आत्ता गंजलेल्या आहेत आत्ता. म्हणजे आमचा प्रश्न हा आहे की 138 कोटीचा नाला आहे. 138 कोटी ताजमहाल बांधल्यासारखा मानला जातोय, ताजमहाल बांधल्यासारखा. आणि ह्या नाल्यामुळे जर गरीब राबोडीकर, हे बघा, हे सगळे गरीब राबोडीकर आहेत. ह्या गरीब राबोडीकरांची घरं पण जेव्हा तोडल्यासारखी दाखवली गेली, त्यांना जी घरं दिली आहेत त्याच्यात पण प्रचंड भ्रष्टाचार झाला. एकेका माणसाला 5-5 घरं दिली गेली, 5-5 घरं. त्याच्यामुळे हा नाला आहे ना, हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं उदाहरण आहे ठाण्यातलं. विकास कोणाला नको आहे, तर विकास सगळ्यांनाच हवा आहे, पण विकासाचा मार्ग हा भ्रष्टाचाराच्या गटारगंगेतनं जायचा नसतो. जर पाणी तुंबतंय तर तुंबतंय, त्याचा मार्ग काय काढायचा तो काढावा, त्या मार्गाला कोणाचा विरोध नाही आहे. पण जर पाणी तुंबणार असेल, लोकांच्या घरात जाणार असेल, जर गटाराची लेवल
आणि नाल्याच्या लेवलमध्ये अंतर येणार असेल तर मग इथे बघतोय कोण आहे इथला इंजिनियर? नाला खोल, जरा एक मिनिट बाजूला व्हा. नाला खोल करावा लागतो ना. तर बघा नाल्यामधला आत्ता दगड दिसतोय, मी दगड मारला ना, तुमच्या समोर दगड मारला. हा नाला कमीत कमी 3.5-4 फूट खोल करायला पाहिजे, अर्धा फूट पण खोल केलेला नाही. आता ही जी माती आहे याला कुठला डॅम म्हणतात? कॉपर डॅम. कॉपर डॅम असा नाही करत. तुम्ही जर कुठे बघितलं असेल तर रेतीचे गोण्या आणतात, त्या गोण्यांवरती गोण्या रचून पाणी अडवलं जातं. ते अशा पद्धतीने करत नाहीत. हे फसवा फसवीचे धंदे करू नका असं आमचं महानगरपालिकेला आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगणं आहे. त्यामुळे जर पाणी भरलंय तर भरलंय. आता आज ह्यांची घरं उद्ध्वस्त झाली, 5-5 फूट पाणी गेलं घरामध्ये. ते सगळे 2,000-5,000 रुपये कमाई करणारी लोक आहेत, त्यांचं घरदार उद्ध्वस्त झालं. महानगरपालिका भरपाई करून देणार आहे काय? महानगरपालिका श्रीमंत महानगरपालिका आहे, भ्रष्टाचाराने बुडलेली महापालिका आहे, त्यांनी द्यावं ना यांना भरपाई करून. पाणी भरलं तर भरलं ना, त्याला काय करणार? लोकांची समस्या आहे, लोक बोंबलणार, लोक ओरडणार. गोरगरिबांचा जर संसार उद्ध्वस्त झाला असेल तर झालाय, आणि त्याच्यावरती जर उपाय शोधणार नसेल महानगरपालिका तर आम्हाला बोलावं लागेल, म्हणून आम्ही बोलतो. ठाणेकरांचा पैसा कुठेतरी वाया चालला का अशा? ठाणेकरांचा पैसा कळव्याच्या खाडीत चाललाय. तो बघा इथनं जो वाहतो तो डायरेक्ट कळव्या खाडीत जातो. कळव्याच्या खाडीच्या टोकाला जाऊन बघा, ह्याच मातीचा पूर्ण भर तिथे जमा झालाय आणि त्यामुळे तिथेही पाणी वाहत नाही. सर कॅमेरा लोक द्या इकडे. आणि त्यामुळे तिथेही पाणी पुढे जात नाहीये. आणि हा नाला हा महत्वाचा नाला आहे. हा नाला सावरकर नगर, इंदिरानगर हा जो मेन नाला आहे इथनं येतो तो आंबेडकर रोडवरनं, तो हा नाला आहे. म्हणजे ठाण्याचा प्रमुख नाल्यांपैकी हा एक प्रमुख नाला आहे. का वाटतं हा एक नाला तुम्ही दाखवलेला आहे, येणाऱ्या काळात अनेक घोडबंदर पट्ट्यामधले असेल? घोडबंदर पट्टा असो, कळवा असो, खारेगाव असो, मुंब्रा असो, दिवा असो, नाले सफाईनी ठाण्याचं वाटोळं झालंय. वाटोळं 90% सफाई झाली म्हणतात अनेक कामं. 90% नाही, 10% सफाई झालेली नाही. 90% काय सांगतात ते? 10% सफाई झालेली नाही. नाले सफाईमध्ये फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार एवढंच चालतं. ह्या नाल्याबद्दल पुढची स्टेप तुमची काय असेल? ती लवकरच समजेल तुम्हाला. याच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली पाहिजे. हा एसएमसी नावाचा जो ठाण्याचा जावई आहे, त्या एसएमसीला जे तुम्हाला एक साधं सांगतो, एसएमसीला ठाण्यामध्ये विद्युतीकरण करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. ते माहिती आहे, मध्यंतरी ठाण्याच्या सगळ्या पोलला असं ते गोल 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 असं फिरवून ते लाईट लागायचे. किती लाईट चालू आहेत? कुठे चालू आहेत? मग काय फक्त 6 महिने दाखवण्यासाठी एसएमसीला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं का? एसएमसी हा आपले वशिले वापरून कॉन्ट्रॅक्ट घेतो आणि ठाणेकरांना लुटण्याचं काम करतो. एसएमसीच्या प्रत्येक ठाणे महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी झाली पाहिजे. पेंटिंग एसएमसी, लाइटिंग एसएमसी, नाला एसएमसी, रस्ता एसएमसी. एसएमसी काही जणांच्या खांद्यावर बसतो आणि महापालिकेत जातो आणि वरपतो. सर हिंदी में बता दीजिए, राबड़ी में जिस तरह की कोचिंग कर लोग, देखो ऐसा है कि लोग पिछले कई सालों से राबड़ी में चिल्ला रहे हैं कि पानी जमा होता है, पानी जमा होता है, पानी जमा होता है. ये हमारा बोलना नहीं है. यहाँ पे आम जनता खड़ी है, कोई भी किसी से भी जाके पूछ लो, राबड़ी की जनता यही बताएगी कि बारिश में हर रास्ते पे 2 फुट पानी रहता है. अभी तो 5 फुट पानी गया और लोगों के घरों में पानी जाके लोग बर्बाद हो गए. ये कोई अमीर जनता तो है नहीं, ये गरीब जनता है जो 5,000 10,000 रुपया कमाती है. उनके घर अगर तबाह हो रहे हैं तो उनके लिए बात कौन करेगा? गरीबियों के लिए बात करनी पड़ेगी. ये नाले में टेक्निकल गलतियां हुई है जिसको सुधारने के लिए महानगर पालिका के पास वक्त ही नहीं है. ये जो हवस है भ्रष्टाचार की, ये भ्रष्टाचार से भरा हुआ नाला है, इसलिए पानी नहीं जाता, यहां से पैसा बहता है. ये सब जगह से पानी निकलने के लिए ये गटर है सामने. ये गटर नाले के नीचे चाहिए तो नाला गटर से ऊपर चला गया. ये गटर अगर से नाले से पानी बाहर नहीं आएगा तो शिवाजी नगर, राबड़ी, केविला सब जगह पानी भर जाएगा.
तो क्या ये जो बनाया जा रहा है ये लोगों के तबाही के लिए बनाया जा रहा है क्या? विकास किसको नहीं चाहिए? विकास सबको चाहिए, लेकिन जब तुम विकास करते हो ये देखना जरूरी है कि लोग तबाह ना हो जाए। सर बारिश में जिस तरह के घरों में और मैं ये भी बात कहने जा रहा हूँ कि यहाँ पे जो BSUP के घर बांटे गए उसकी जांच होनी चाहिए। ये जिसका घर भी नहीं उसको भी घर दिया गया है। जो वसीले के टट्टू है उनको 5-5 घर दिए गए, और मैं सब यादी देने के लिए तैयार हूँ। नगर निगम को इनकी सर भरपाई तुम्ही देण्यात एकदा यावी का? स्थानिक ठाणे- लोकप्रतिनिधी नजीमुल्ला यांची हालचाली सुरू झालेली आहे. ते जाऊ द्या हो. कुठंतरी सर, दिवस- नगर निगम को- नगर निगम को आजच्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. नगर निगम को इसकी भरपाई देने की जरूरत है क्या? नगर निगम लोगों का क्या बोल रहे हैं, लोगों की बात माझ्या हाताला घेऊन जा घ्या. एकत्र जाऊ द्या, अभ्यास आम्ही सांगू, एकत्र घेऊ ना. हा, एकत्र घेऊ त्या सर्वांना येऊ द्या. नक्की डॉक्टरचा अभ्यास तुम्ही चोरों के साथ आके, डकैतों के साथ आके तो डकैत लूटना ही है ना. सबका कैरेक्टर तो निकालो आजूबाजू वाले खड़े लोगों का. वरती येऊ, वास येतो. हा पुढे हा मॅडम पुढे जाऊ ना. फायटच घ्यायचं आहे ना, पुढे घेऊ ना. काय इलेक्शन आहे का? पब्लिक का काम आहे. सर्वांना येऊ द्या ना आधी. हे सर्वांना येऊ द्या. माझ्या टपरीवर बस झाला, एवढा तुम्ही दाखवणार पण नाहीये. नाही, कांबळे साहेब आज चांगले प्रश्न विचारा, ज्यांना डॉक्टर साहेबांना विचारले. सर कुछ दिन पहले जो बरसात हुई थी उसमें लोगों के सर सबको अंदर, तू लास्ट नंबर है, रुक जरा. हिंदी बाद में ना, मराठी पहले ना. रुक ना, घाई क्यों है? सब चैनल को आन देना. ये घेऊ का? मेरी आवाज सुनो, खत्म होगी तो गरीबों की भी सुनो. हाँ? अकेला है, अपने को तो गार्ड भी नहीं है कोई. गरीब आदमी है अपन. सर हमारा कल का बाईट सुने आपने? मराठी में ना, हिंदी में. हे काल तुम्हीच घेतला ना. हिंदी के लिए भाई हिंदीत राहून गेला माझा. सीधा एकदम स्ट्रेट आएगा. ऐसा बोलना कि गड्डी में मुद्दा ले. गणेशजी पुढे या, गणेशजी पुढे या. ये हैंड कौन है? ये किसका हैंड है? हाँ कोणाचा हैंड है? वो कोणाचा हैंड है? हैंड ऊपर कर बढ़िया. तू ऊपर कर रहा है रिजवा. हाँ सॉरी सॉरी. अरे हैंड नीचे कर तू ऐसा. हाँ ये कोणाचा हैंड है? सर लोकांच्या तक्रारीसाठी हे सबजण शांती. बघा, बरोबर आहे. पहिले मी याच्या बाबतीतला खुलासा देतो की कालच मी सकाळी सर्व पत्रकार मंडळी, मला काही लोक रेस्ट हाऊसला भेटले. एका निमित्त मी तिथे होतो, कामानिमित्त. तिथे मी सर्वांची, नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. हे 4था वर्ष आहे कोविड पकडून. प्रत्येक पावसाळ्यानंतर, पावसाळा येण्याच्या आधी मे 30 तारखेपर्यंत ही माती टाकली जाते. नाल्यावरचा रस्त्याचा मिसिंग लिंकचं काम केलं जातं. हे 8 महिन्याचं काम आहे. नंतर परत 4 महिने शांत राहतं. अवकाळी पाऊस आल्यावर, पाऊस लवकर आल्यावर, आणि ते पण मोठ्या प्रमाणावर माती टाकता आली नाही, काढता आली नाही. सॉरी, माती नाही काढल्यावर पुढे 8 दिवसापूर्वी स्लॅब भरण्यात आला. त्याची सेंटरिंग लागली होती. डोंगरावरचा नाले सफाई तुम्ही बघितलं. नाले सफाईचं वर्क ऑर्डर यावेळी उशीर झालाय महापालिकेतून. डोंगरवरनं म्हणजे हे नाला वागले स्टेट मधून येतं, तर तो वागले स्टेट मधून आलेला नाले सफाई उशीर झाल्यावर नाल्याची स्वच्छता झाली नव्हती.
मोठ्या प्रमाणावर लवकर पाऊस पडल्यावर तो कचरा येऊन पूर्ण साठला. पुढे मातीचं प्रमाण रस्त्या काम चालू असताना इथे उभा होता. डेव्हलपमेंट होते. डेव्हलपमेंट होत असताना नाल्याची रुंदी 3 मीटर वाढवण्यात आली आहे. नाल्याची जुनी डेप्थ 1.2 होती, त्याला 3.57 करण्यात आलेली आहे. फ्लोअर बेड कॉन्क्रीट करून येणार आहेत, पण वरच्या स्लॅब झाल्यावर टप्प्याटप्प्याने काम होईल. जे 15 वर्षाचा भ्रष्टाचार म्हणतायत, तर ते मिस्टर पर्सेंटेज आमदार आता येऊन गेले. मला त्यांना सांगायचं 15 वर्ष झाली. 5 मिनिटाचा पाऊस पडता दर्गा गलीमधून अमृतनगर वरनं पूर्ण तलाव सारखा वाहता. मुंब्रा रोड होता, मेन रोड. लोकांच्या घरात पाणी भरतं. आजपर्यंत काय केलं तुम्ही मुंब्रा कौसाचा? आज हे ब्रिज तुम्ही बघतायत. हे ब्रिज 80 साली आकाशगंगा होताना बांधलं होतं. दगडाचं बांधकाम होतं, मध्ये पिल्लर्स होते. आज जाताना तुम्ही वाकून बघा, पूर्ण ब्रिज विदाउट कॉलम केलंय. टप्प्याटप्प्याने पहिले ते केलं. आता याचा वर्षांदा पहिल्यांदा महापालिकाने हे तोंड जे खाडीत मिळतं, तो खाडीमध्ये ब्रिज बांधताना अरुंद झालाय, म्हणून त्याला रुंद करण्याचा प्लस डीप करण्याचा टेंडर काढलंय. इथे मी पाणी डीप केलं ना, तर खाडीचं पाणी इथे येईल. खाडीचं पाणी इथे येईल. त्या आमदारांना काय समजायचं, नशिबाने लाखमतांनी निवडून आलेत. टेक्निकल गोष्ट मला त्यांनी शिकू नये, नकली डॉक्टरांनी. तो खाडीचा पाणी म्हणून तिथे डीप करणार. तिथे खाडीचं पाणी डीप झाल्यावर इथे करणार. आणि या वर्षी बजेटमधून तरतूद होताना निधी अभावी उशीर झाला, पण तो बजेटमध्ये आलेला आहे. 4.5 कोटीचा या नाल्याच्या पुढे फ्लड गेट लावणार आहे आम्ही. त्याची मंजुरी आत्ता आली आहे MCZMA कडून. पाणी भरतीचं पाणी परत रिव्हर्स मारणार नाही. हे फक्त या पट्ट्यात पाणी आला, मला मान्य आहे, त्याची मी दिलगिरी व्यक्त केली. प्रत्येक वर्षी इथे माती टाकली जाते. पावसाळ्यापूर्वी 30 तारखेला काढतो माती. यावेळी लवकर पाऊस आल्यावर झालेला आहे. आणि हे मिसिंग लिंक रोड आहे, अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त आहे. हे डायरेक्ट जे नागमोडी ट्रॅफिक जाम होतं ते होणार आहे. 18 मीटरचा जो प्लान सँक्शन होणार आहे क्लस्टरचा, तो आव्हाडांना इथे इंटरेस्ट काय का पुढे क्लस्टरचा बिल्डर जे येईल, टेंडर येईल, ठेकेदार येईल, त्याच्याकडून टक्केवारी मला भेटली पाहिजे. म्हणून 4 लोकांना गोळा करून ते नागरिक जे आले होते, महिला मान्य करतो, मी त्याची दिलगिरी व्यक्त केली आहे. पण पाऊस आधी आला, नॅचरल डिझास्टर आहे. 22 हेक्टर जमिनी शेतीचं नुकसान झालं. आज मंत्र्यांनी मागणी केली भरपाई द्या. सर्व ठिकाणी नुकसान झालं पाऊस आधी आल्यावर. दरवर्षी होत नाही. त्यांनी फक्त सांगावा का मागच्या पावसाळ्यात 1 जून नंतर पाणी भरला होता का या नाल्यामुळे ठराविक घरात. राबोडीचा लो लाईन आहे, रुस्तमजी, पोलीस मैदान, हे भराव झाल्यावर हे खालच्या स्तरावर गेलाय. खाड्याच्या टोकावर आता तुम्ही हेलिपॅडवर जा. हेलिपॅडची लेवल माती भरणीची PWDने पहिल्या मजल्यापर्यंत केली आहे. तर फ्युचर क्लस्टर डेव्हलपमेंटला क्रांतीनगरच पहिला टप्पा आहे. वरती जाणार आहे सर्व, त्याच्याप्रमाणे रस्त्याची लेवल येते. आता त्यांना कोण डोकं देईल? म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो. इथे डेव्हलपमेंट आहे. हे नाल्याचा तिथे चेंबर आहे जेलचा चेंबर जोडायचा मेन रोडला. त्यांची मंजुरी आली नाही आहे. जेलची मंजुरी वरपर्यंत जायला लागतं. ते जोडल्यावर इथे पण क्रॅक होऊन पाणी असं येणार आहे. हे ब्रिज नंतर एक्सटेंड होणार आहे, टप्प्याटप्प्याने होणार. जुना शहर आहे, जुन्या शहरात काम होतं. 5 वर्षापासून चालू आहे काम, कधी त्रास झाला नाही. फक्त पाऊस लवकर आल्यावर तो झालाय. राजकारण करायला आलंय, आम्ही सक्षम आहे इथे काम करायला. 100 कोटीचा घोटाळा झाला असं देखील आरोप आहे. बरोबर आहे. 100 कोटी आहे. टक्केवारीला त्याला टक्केवारी माहिती असेल ना. 72 कोटीचं काम आहे. 72 कोटीचं कामला 72 कोटीची वर्क ऑर्डर आहे. आणि मिस्टर जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही डॉक्टर आहे ना, तुम्हाला आवर्जून या चॅनल मार्फत तुम्हाला आवाहन करतो, हे तुमचे मुंब्रा कौसाचे रजनीश म्हणजे श्रीमा मुंब्रा देवी जसा भ्रष्टाचार केलेले काम नाहीये. हे EPC कॉन्ट्रॅक्ट आहे. ठाणे महापालिकेतला पहिला इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट कन्स्ट्रक्शन. डॉक्टर ऐकून घ्या जरा, तुमच्या मार्फत सांगतो, याच्यात एस्केलेशन नाहीये. जो 72 कोटीचं काम 4 वर्षापूर्वी दिलेलं आहे. सिमेंटचं का भाव किती पण वाढू द्या, लेबर वाढू द्या, RC स्टील वाढू द्या, त्याला वाढून पैसे कॉन्ट्रॅक्टरला भेटणार नाही. हे नजीब मुल्ला आहे. ट्रेजरीचे पैसे कसे वाचवायचे ना, तुम्ही सभागृहात काम करताना बघितलंय. EPC कॉन्ट्रॅक्ट आहे. 72 कोटीचं काम
आणि 100 कोटीचा घोळा हटवला तर 28 कोटी आव्हाडांनी कमवलेले मंत्री म्हणून त्यांनी आम्हाला आणून दिले का? मात्र नागरिकांची समस्या या पावसामध्ये पूर्णतः बघा, पावसाळ्यापूर्वी पाऊस आल्यावर स्ट्रॉंग ड्रेन सिस्टम स्वच्छता चालू होती. राबोडीत असं आहे का एकमेव एक खाडी आहे, पूर्ण राबोडीचा पाणी टुवर्ड्स द साऊथ साईडच येते. म्हणजे बापूजी नगरचं पाणी कुठे निघत असेल त्या टोक्याचा शिरण सोसायटी तो पण इथे निघतो. सर्व पंचगंगाचं पाणी इथे निघतो. तर त्याच्यामुळे याच पट्ट्यावर माती असल्यावर, मोठ्या प्रमाणात खोल एरिया असल्यावर स्ट्रॉंग ड्रेन समोर नाले सफाई झाली नाही. गटरासमोर कचरा होता. नाला आणि वागले स्टेट आणि उत्तरसर प्रभाग समिती, लोकमान्य प्रभाग समिती या प्रभाग समितीचे नाले इथे येतं. 14 किलोमीटरचा नाला आहे. नाला रुंद केला आम्ही, होईल ना टप्प्यात. माती इथे असल्यावर पाणी क्लॉग झाल्यावर पडलेला पावसाच्या रस्त्याचं पाणी लोकांच्या घरात शिरला. 2 दिवसात मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता माझ्याबरोबर गल्लीत चला, पूर्ण गल्ली स्वच्छ केली. आज पण काम चालू आहे. 2 दिवसात, काल सकाळपासून 24 तास झालेले माझे सहकारी स्वतः खुर्ची टाळून बसून महापालिकेच्या अधिकारी मार्फत पूर्ण धुवून घेतात. तुम्ही जाऊन बघा. कोणी सांगणार का 5 तास पाणी तुंबला होता, चिखल होता, पूर्ण स्वच्छता केली आहे. महापालिकेची निवडणूक आली त्यामुळेच अरे आव्हाड साहेबांचा एक मिनिट ऐका. आव्हाड साहेबांना कॉम्प्रोमाइज पाहिजे. मी कळवा मुंब्राला येऊ नये. आणि तो सुहास देसाई तो कुठे जाऊन बसतो, कुठून निरोप आणतो ते आता उघडतो ना मी. तरी निवडणुकीत राजकारण करावा. कितना मुसलमानों को गाली देता है वो मुसलमानों के सामने रखेंगे, कितना हिंदुओं के साथ जातिवाद करता है वो भी बताएंगे हम लोग. काल तर ऑफर होती मला सुहास देसाईचा मेसेज आहे. तर विषय असा आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटतं नजीबला इथे त्रास दिल्यावर तुम्ही मला कळवा मुंब्राला लक्ष किंवा टाकणार नाही. मी भागणं पडणारा माणूस नाही. आधीच तुम्हाला सोवा माहिती आहे. 20% मतदार पुढे असतात, ते कुठला ना कुठला दार तरी पकडतीलच. त्यांनी पकडू द्या. 80% जनता माझ्या बरोबर आहे. येत्या पावसाळ्यात राबोडी तुंबणार का काय स्टेटस? हे बघा, तुम्हाला राबोडीचे सर्व गटरची स्वच्छता चालू आहे. एक टेक्निकल डिफिकल्टी आहे, त्याला सॉल्व्ह करायला काही स्पॉट्स आमचे आहेत ना, तिथे पाणी साठतं. खुर्शीद कंपाऊंडला पाणी साठतं, तिथे आम्ही पंप लावणार आहे. केवीला 2 स्पॉटला पाणी साठतं, वर्ष तिथे आम्ही पंप लावणार आहे. रहमतनगरला 2 स्पॉट आहे, तिथे पंप लावणार आहे. क्रांतीनगरला नाल्याच्या साईडला जी बसलेली घर आहेत तिथे पाणी साठतं, अर्धा 1 तासात निघून जातं. असं आहे जेव्हा हाय टाईड असते. आज आमचा फ्लड गेट ला लागल्यावर हाय टाईड असते, नाला 2-3 मीटरची भरती असते हाय टाईड. आज पाणी व्यवस्थित यावं म्हणून जो केवीला ब्रिज आहे, ऐतिहासिक ब्रिज होता, त्याला पण पूर्ण आम्ही कॉलमलेस केलं. जाऊन बघा तुम्ही, पूर्ण कॉन्क्रीट करून नवीन ब्रिज बांधलाय का पाण्याचा फ्लो चांगला होईल. 2-3 स्पॉट्स आहे तिथे आम्ही पंप लावणार आहे, कारण ते आम्ही वरती आणू शकत नाही. फक्त 1.25 मीटर राबोडीची जमीनची लेवल आणि नाल्याच्या फ्लोअर बेड मध्ये 1.8 मीटरचा डिफरन्स आहे. मिस्टर आव्हाडांना आवर्जून सांगतो अभ्यास करावा. 1.8 मीटर मध्ये भरती जेव्हा येते, जसा पाणी 1.25 मीटरच्या वरती येतं, पाणी रिव्हर्स मारतं. तो मी वस्ती वरती करू शकत नाही. पूर्ण खाडीची जी मागणी आम्ही MMRDA मध्ये केली आहे, काही ठाणे शहराचा गाळ कळवा खाडीमध्ये पूर्ण जमा झालेला आहे. ती खाडी 4 मीटर खाली करावी. पाण्याची क्षमता वाढली का हे कोपऱ्यावर आम्ही मग याचा फ्लोअर बेड खाली घेऊ. आता 1.8 मीटरच्या वरती नाल्याचा पाणी भरला का थोडाफार पाणी गटरमध्ये रिव्हर्स मारतं, मग परत भरती कमी झाली का खालती येतं. तो टेक्निकल डिफिकल्टी आहे. येत्या क्लस्टर मध्ये सर्व सरळ होऊन जाईल. हिंदी करूयात. एक मिनिट बरोबर ना? खाली फुकट चिल्लावटी होते. राबोडी में कुछ दिन पहले लोगों के घर में पानी भरा था, आपने माफी भी मांगी थी उसको लेकर, लेकिन दोबारा जिस तरीके से विधायक यहाँ पे मौजूद थे, कौन विधायक? थाना की नहीं है वो? थाना के आमदार और खासदार यहाँ पर नहीं आ रहे हो, मुमरा से लोग ट्रांसप्लांट करने के लिए यहाँ पर, इस पे आपका क्या कहना है? अरे नजीब मुल्ला को तकलीफ देने के लिए, नजीब मुल्ला बेबाक है, नजीब मुल्ला लोगों के लिए भागता है, उनके सब भ्रष्टाचार बाहर निकालता है, उनके टक्केवारी बाहर निकलती है, तो नजीब मुल्ला को तकलीफ देने के लिए मौका ढूंढेंगे. चिराग तले आंधेले आए अभी, जो घर पोड़ी, उनके जिनका खानदान घर पोड़ी और चोरी में फेमस है, उनको लेकर घूमते. राबोड़ी होशियार है, बहुत बार कोशिश लोगों ने खड़े रहने की कोशिश की. ऐसा है
क्रांति नगर के कुछ हिस्से में पानी भरा, उसके लिए मैंने आवाम से तहे दिल से मैं माफी मांगता हूँ। से जो नुकसान हुआ, और सुनो मेरी बात, नुकसान के लिए हमने कमिश्नर को मंडे का दिन टाइम लिया कि नुकसान भरपाई होनी चाहिए। हमने खुद आगे से यादी भी बनाई घरों की, जो हमको नजर में आया। सलीम और मुस्तफा को काम दिए थे। बारिश जल्दी आने के वजह से ये काम 5वां साल है, 8 महीने का काम है। 1.25 किलोमीटर की बड़ा नाले की दीवार 1970 की थी, पत्थर की थी, उसके ऊपर घर थे। घर रिहैबिलिट हो रहे, 450 350 के ऊपर घर है, सबको राबोड़ी में शिफ्ट कर रहे हम। उसके लिए वहां के घर खाली हो गए तो यहाँ नए घर दे रहे। घर के बाद में नाला चौड़ा हो रहा है, आरसीसी की दीवार है, फ्लोर बेड आरसीसी है, फ्लोटिंग ब्रिज है, 2 साइड में कॉलम है और ब्रिज फ्लोटिंग है। ये ब्रिज पूरा बन गया, पत्थर की दीवारें हट गई, डेवलपमेंट हो रहा है, 5 साल से हो रहा है, कभी पानी भरा नहीं। हर 30 मई के पहले मट्टी उठाई जाती है, 6 दिन में ये मट्टी उठाई जाती है। तो उसके वजह से मट्टी उठाते, बारिश जल्दी आने के वजह से सब जगह बेहाल हुआ। कोई खेतों में नुकसान हुआ, घरों के नुकसान हुए, सब जगह पूरे महाराष्ट्र में नुकसान हुआ बारिश जल्दी आने से। उसके वजह से 8 घंटे के लिए पानी रह गया। जो मट्टी पड़ी हुई थी उसका कीचड़ का पानी लोगों के घर में गया। कल सुबह से आज सुबह तक अभी भी काम चालू। आप देखो हमारे लोग बैठे हुए पूरा सफाई करके ले रहे, धो के दे रहे। जो माली हालत का नुकसान हो गया उसकी यादी बनाए, ठंडा होके हम करेंगे। राबोड़ी मालूम है, नहीं तो नहीं हुआ वो भी आ जाते, मेरा भी फ्रिज बदली करके दे दो। लेकिन जिस तरीके से तो जो वो बता रहे टेक्निकल पूरा गलत है, बेबुनियादी है। मेरे को लगता है कि आवाड साहब ने उनको, जिन्होंने लाखों के वोट से जिता के दिया है, अभी वो अमृत नगर नाले का जिसका पैसा हमने लाए ले, इन्होंने जो अतिक्रमण करके रखे, 10 मिनट की बारिश में हर साल, ये तो 5 साल में एक बार हुआ, हर साल जो अमृत नगर के सामने पूरा एरिया जो भरता है, दुकानों और घरों में जो जाता है पानी, उसका पहले हल करे। ये तो बारिश जल्दी आने की वजह से हुई है। अब मट्टी निकल गई है, थोड़ी मट्टी बची है, 1-2 दिन के अंदर वो भी इंशाल्लाह निकल जाएगी। हमारी कोशिश चल रही है फ्लोर बेड खाड़ी का नीचे करेंगे। तो मैं इतना कहता हूं कि राबोड़ी में पानी भरता है और भरते आ रहा है। खाड़ी की लेवल और राबोड़ी की गटर की लेवल में सिर्फ 1.8 मीटर का फर्क है। इधर तो और कम है क्योंकि ढलान है। इधर तो 1 मीटर का 4 फुट है, नाला 4-5 फुट के ऊपर आएगा, पानी रिवर्स मारता है। तो जब तक खाड़ी की लेवल, ये टाइम पे हमने टेंडर निकाले हैं कि मुंह के इधर डीप करेंगे, वहां डीप करे तो यहां से हम नाला डीप करते जाएंगे तो पानी की तादाद होगी। कुछ दिन की तकलीफ है, क्लस्टर घोषित हुआ है, सबके 80% के ऊपर सर्वे हो चुका है। और ये जो ब्रिज बन रहा है, लोगों को लगता है दीवार, ये ऊंचा किया जाएगा क्योंकि आज हेलीपैड की जमीन देखो, वो घर ग्राउंड फ्लोर का देखो, दूसरे माले पे जाता है वो हेलीपैड का घर। मट्टी ऊपर हो गई तो मेरे को भी राबोड़ी ऊंची करनी है। आज मैं जब तक नया डेवलपमेंट नहीं लाऊंगा, राबोड़ी ऊपर कैसी आएगी? इसके लिए टेक्निकल है, जूनी बस्तियां, एक एक टप्पे में सब काम हो रहे हैं। बारिश जल्दी आने की वजह से वो, उसके लिए मैंने नागरिक से माफी मांगा। अभी जो है बेमौसम बारिश में ये हुआ है, अगर बारिश आती है तो क्या कुछ कड़े कदम आप लोग की तरफ से हमारे तरफ से सुनो, बारिश आती है, हमने अभी 8 जगह पे पंप की व्यवस्था की है। 2-3 दिन में पंप इंस्टॉल्ड हो जाएंगे। हम कोशिश कर रहे हैं कि पानी उठा के फेंके। ऐसा है मैडम, 20-25 साल से लोग इधर ही है, ऊपर बढ़ते गए, जगह खाली नहीं थी। मुझे राबोड़ी का ये तकरीबन आधा किलोमीटर 1 किलोमीटर की जो बस्ती है, पंचगंगा का पानी है, ये साइड का इधर ही आता है। श्रीरंग सोसाइटी का भरा हुआ पानी, बापूजी नगर का पानी म्युनिसिपैलिटी स्कूल से 700 मीटर से इधर आता है। 700 मीटर, 700 मीटर किसको बोलते? ये जो आए ने 4 चोरी के गुले करने वाले आजू बाजू घूम रहे, दाढ़ी टोपी रख के घड़पोरी करने वाले, उनको टेक्निकल क्या समझेगा? और नकली डॉक्टर उनके साथ आके यहाँ ज्ञान दे रहा है हमारे को। 700 मीटर का पानी भी इधर ही आता है। तो मुझे नाले की डेप्थ बढ़ानी है, और मैं नाले की डेप्थ बढ़ाने को पहले मुझे साइड वॉल करने पड़ेंगे। साइड वॉल करना है तो लोगों को घर राबोड़ी में शिफ्ट करना है। आज 7 घर नहीं तोड़ा उधर के, क्योंकि उनका रूम खाली नहीं हुआ है। किसी को मैं रास्ते पे भी नहीं ला सकता, इंसानियत भी देखनी है, आवाम भी देखनी है। तो तकलीफ होती है जब बारिश ज्यादा होती है, पर आधे घंटे में पानी भरता है और आधे घंटे में निकल जाता है। इस वक्त नुकसान क्यों हुआ कि नाले के अंदर मट्टी थी, उसकी वजह से कीचड़ आ गया तो लोग चिढ़ गए। अब अगले साल तो ये मेरे ख्याल से कंप्लीट हो जाएगा, थोड़ा सा ही पट्टा बचा है,
इंशाल्लाह अभी ऊपर के स्लैब डालने को हमको बंद करने की, मट्टी डालने की जरूरत नहीं है। पाइलिंग मशीन जाने के लिए मट्टी डालनी पड़ रही है। और जो भ्रष्टाचार करते 100 करोड़ का, तो मिस्टर परसेंटेज आमदार को मैं ये कहूंगा कि 72 करोड़ का तो काम है, और ये काम ईपीसी पे थाने महापालिका का पहली बार, इंजीनियरिंग प्रोक्योरमेंट कंस्ट्रक्शन, इसमें एस्केलेशन नहीं रहता है। 5 साल भी रहा ना तो भाव वही मिलेगा। सीमेंट का भाव बढ़ो, स्टील का भाव बढ़ो, उसको भाव बढ़ के मिलता नहीं है। इसमें तुम्हारे मुमरा जैसा नहीं है 100 रुपया लाए 90 रुपया घर पे। तो यहाँ काम होता है, इसीलिए हमारे रोड भी है ना, आज 25 साल से खड्डा नहीं मिलेगा आपको। हम जाइए राबड़ी घूमिए, ये नाला है, ये बड़ा नाला था, खुला नाला, उसको पीछे ले